नमस्कार सखींनो, मी अनिता वाडकर। अनोखे असे आपण परोठे बनवणार आहोत। पाव किलो आणि साबुदाणे घेतलेले आहेत। तर पाव किलो आपले साबुदाणा बारीक करून घेणार आहोत आणि तो आता छान मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे। आणि मग आपल्या पिठाच्या चाळणीतून मस्त असं ते चाळून घ्यायचं आहे। आणि चाळणीवरती पुन्हा आलेला जो कण आहे साबुदाण्याचा तो पुन्हा एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे। पाहू शकताय किती मस्त असं बारीक पीठ साबुदाण्याचं तयार झालेलं आहे। यानंतर 2 बटाटे घेतलेत आणि ते किसणीने आपण उकडून घेतलेले आहेत आणि उकडलेला बटाटा आपण किसणीवरती त्या पिठामध्ये किसून घेत आहोत। पाहू शकताय तुम्ही किती छान किस पडत आहे। तर किसवलेल्या बटाट्यामुळे गाठी वगैरे राहत नाहीत। किसून घेतला की पिठामध्ये छान मिक्स होतं। यानंतर घातले चवीनुसार मीठ आणि आता बटाटा आणि आपली साबुदाणा पीठ मिक्स करून त्याच्यात थोडं पाणी घालून आपण ते छान मळून घेणार आहोत। आणि चपातीच्या किंवा आपल्या भागवटाच्या भाकरीच्या पिठासारखं ते मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। पाहू शकता किती मऊ झालेलं आहे। आता ते मी एका बाउलमध्ये घालून 1 तासासाठी झाकून ठेवणार आहे, कारण साबुदाणा म्हटलं की थोडंसं भिजायला ते वेळ लागतं। तर 1 तासानंतर पाहू शकताय किती छान मऊ असं पीठ तयार झालेलं आहे। तर आपल्याला लाटायचं आहे म्हणून पुन्हा एकदा पाण्याचा हात लावून ते आपण छान मळून घेणार आहोत। तर पिठाचे 2 भाग करूयात आणि मस्त आपण ते मळून घेऊयात। तर मऊशार असं मळून झालं की आपण त्याचे उंडे बनवून घेऊयात। हे पहा, पिठाचा चपातीचा गोळा आपण दररोज घेतो त्याप्रमाणेच घ्यायचा आहे। आणि आता पोलपाटावर छान राजगिऱ्याचं किंवा वरीचं पीठ लावून ते लाटून घ्यायचं आहे। तर साबुदाणा असल्यामुळे काय होणार, थोड्याशा कडा आपल्या कट्ट होणार। जर कडा कट्ट झाल्या तर तुम्ही काय करायचं आहे, एखादं डब्याचं झाकण घेऊन त्याचा आकाराने कट करून घेऊ शकताय। पण मी आपलं तसंच भाजणार आहे, काही हरकत नाही। साईडने थोडंसं कडा कट झाल्या तरी पहा किती मस्त लाटला जात आहे आणि छान उचलला पण जातोय, चिकटत नाही आहे। आता दोन्ही साईडनी ते आपण छान भाजून घ्यायचं आहे। पाहू शकताय। तर ह्याला तेल तूप वगैरे काहीही लावायची आवश्यकता नाही आहे। मी असंच खरपूस भाजून घेणार आहे। तर मस्त आपली भागवटाची कशी भाकरी होती तशीच हा साबुदाण्याचा पराठा सुद्धा होतो। पराठा म्हणा किंवा साबुदाण्याची भाकर म्हटली तरी चालेल। पण काय होतं, उपवासाचं दिवसभर तेलकट खाणं पचलं जात नाही किंवा आवडलं जात नाही। त्यामुळे मग अशा आपल्या साबुदाण्याच्या भाकऱ्या किंवा बटाटा परोठा आपण करू शकतो। पाहू शकता आपण किती मऊ छान झालेलं आहे। तर मी ते सर्व केलंय चटणीसोबत। तर तुम्हीही सखींनो करून पहा, खाऊन पहा आपल्या साबुदाणा आणि बटाटा परोठा। आणि खाऊन झाल्यानंतर तुम्हाला कसा वाटला हे लिहून पाठवा। तर आजची आपली रेसिपी आपणास कशी वाटली लिहून पाठवा। धन्यवाद सखींनो।